आमची सगळी सोय झालेली आहे. सगळ्या रूम्स बुक आहेत. भास्करराव, तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात? आम्ही बघितलं असतं ना आमच्या रूम्सचं किती खर्च झाला असेल ना. अहो काकू, असं काही नाहीये. या रिसॉर्टचे आपले टायप आहे. आपल्या कंपनीचे बरेचसे इव्हेंट आहेत ना या रिसॉर्टमध्ये होतात आणि आपलं ग्रँड मॅरेज असल्यामुळे ना त्यांनी आपल्याला भरघोस डिस्काउंट दिलेलं आहे. सो डोंट वरी. काय गट्टू, कसा वाटला रिसॉर्ट? आवडला का? एकदम भारी रे तू. अगं असू दे, सुखी राहा. आता आलात तुम्ही? नाही, आम्हाला वाटलं आमच्या आधी याल इथे. नाही, कसं आहे, मुलीकडची मंडळी आधी येतात ना, मुलांचं स्वागत करतात, ओवाळतात वगैरे. नाही का, म्हणून म्हणते. पण आपल्या इथे उलटच आहे. हा. माझी मुलं यांचं स्वागत करायला गेली पुढे. अगं आई, असं काय करतेस? हा इव्हेंट आपली कंपनी मॅनेज करते ना. मी आता इथे आकाशचा मोठा भाऊ म्हणून नाही, तर सांस्कृतिक इव्हेंट तर्फे उभा आहे. आणि आपले गेस्ट आहेत तर त्यांना मलाच वेलकम करायला हवं ना. तुमच्यासाठी 10 रूम्स बुक केलेत मी आणि तुमच्या सगळ्यांचं अकोमोडेशन त्यात होऊन जाईल. तुमच्या ऍडिशनल काही गेस्ट वगैरे असतील ना तर मला नावं सांगा, मी त्याप्रमाणे त्यांचं बुकिंग करतो. जर इथे रूम्स अरेंज झाले नाही तर समोर एक हॉटेल आहे आपलं, त्यांच्यासोबत सुद्धा आपलं डायब आहे. बाकीचे बुकिंगचं आपण तिकडे करूया. नाही म्हणजे आता कोणी येणारच नाही, आम्ही एवढेच आहोत नातेवाईक. पुणे नातेवाईक येणार नाहीत म्हणजे तुम्ही बोलवलं नाही का कुणाला? नाही म्हणजे हे लग्न होतंय याचा आनंद आहे ना तुम्हाला? नाही नाही, आम्हाला तसा खूप आनंद आहे. पण काय, आमचं तसं कोणीच नाहीये ना. म्हणजे वसूला कोणी भावंड नव्हतं आणि माझेही नातेवाईक तसे फारच कमी आहेत. म्हणजे आमचं कुटुंब तसं छोटं आहे ना. म्हणजे आता ही कुंदा, ही आमचं कुटुंब आहे, ही पिंकी आणि तिचा नवरा येतोच आहे मागून. पण म्हणजे हे कसं शक्य आहे? कोणाला नातेवाईकच नाही असं कसं होईल? आणि नातेवाईक म्हणून तुम्ही कोणाला आणलाय? तर ह्या पिंकीला, वसूची मैत्रीण, आणि ही कुंदा तुमची मोलकरीण ना, मग हिला नातेवाईक कसं समजायचं? हो मग आपल्या घरात आपल्या सोबत एखादी व्यक्ती आपलं घर समजून जर काम करत असेल तर त्याला आपलं नातेवाईक नाही काय समजायला पाहिजे? काय ग गोंदा? आणि असंही आम्ही आलो आहोतच की. आणि आज आम्ही वसुंधरेचे नातेवाईक म्हणून तिच्या बाजूने उभे राहू. बघूया. हा. ग्लास भर बाळा. ए थांब भाई, औषध घ्यायचा टाइम झालाय. ए खिशात घाल तुझ्या औषध. ते ही शपथ कंटाळा आलाय गोळ्या घेऊन घेऊन. त्या गोळ्या घशात गेल्या ना की जास्त त्रास होतो मला. बाद झालं आता, बरा झालोय मी. ए ग्लास भर ना बाबा. हो भाई, पण हे असं कसं चालणार? तुम्ही गोळ्या नाही घेतल्या तुम्हाला बरं कसं वाटतात? आणि डॉक्टर तर म्हणाले. येडा आहे तो डॉक्टर, काय कळतंय त्याला? अरे एकतर माझा गॉगल नाही सापडत, 4-5 दिवस झाले. गॉगल शोधा, गोळ्या काय देते मला? ए श्श. हॅलो आकाश सर. सर आज चक्क तुम्ही मला फोन केलात. वाव, सो लकी आय एम. बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? सॉरी तुम्हाला असं अचानक त्रास देतोय, पण ऍक्च्युली इथे लग्नात काम करण्याकरता माणसं कमी पडली आहेत. तुम्ही काही मदत करू शकाल का? अहो एवढंच ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला सांगा, तुमचं लोकेशन मुंबईपासून तासाभरावर आहे ना? मग तुमच्या लोकेशनवर माणसं तासाभरात पोचलेली असतील. डोंट वरी. इतक्या लगेच येतील? अहो त्यात काय झालं सर, तुम्हाला अजून माहिती नाहीये, लकीचा न्याय आय मीन काम खूप फास्ट असतं. तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला कोणती कोणती आणि किती माणसं हवी आहेत. म्हणजे शेफ किती हवे आहेत, वेटर्स किती हवे आहेत, ड्रायव्हर किती हवे, हेल्पर्स किती हवे. तुम्ही मला फक्त या डिटेल्स पाठवा, बाकी सगळं मी मॅनेज करतो. आणि कसं आहे ना सर, अहो तुमचं लग्न आहे,
दी आकाश ठाकूरचं लग्न आहे. त्यामुळे ह्यापेक्षा जास्त महत्वाचं मला अजून काय असू शकतं? यू डोंट वरी, आय विल मॅनेज एव्हरीथिंग फॉर यू. थँक्यू सो मच. नाही म्हणजे तुम्ही माणसं पाठवाच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः आधी इथे पोचा. दॅट्स मॅन्डेटरी. इट्स जस्ट अ जनरल रिमाइंडर. आणि बाकीची डिटेल्स मी तुम्हाला मेसेज करतो. माय प्लेजर. थँक्यू लकी. बाय.